सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। आपण सध्या घोडबंदर पट्ट्यामध्ये आहोत आणि याच घोडबंदर पट्ट्यामध्ये पाहायला गेले तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना करावा लागतो। पाहू शकतो याच ठिकाणी मनसेने आता याच खड्ड्यामध्ये उतरून ते आंदोलन केलेलं आहे। महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी खड्ड्यांभोवती हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असेल, ठाणे नाशिक हायवे असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। त्याचं कारण म्हणजे अर्धवट कामं आणि दुसरीकडे पडलेले खड्डे। पाहू शकतो हेच खड्डे कुठपर्यंत पडलेले आहेत। एकीकडे मेट्रोचं देखील काम सुरू आहे, दुसरीकडे रस्ता जो आहे तो कमी पडत आहे। त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी पसरलेलं आहे। पाहू शकतो मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत, त्यामध्ये पाणी साचल्यामुळे अंदाज देखील या ठिकाणी वाहनधारकांना येत नाहीये। तात्पुरती खडी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच अपघाताला देखील या ठिकाणी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारक देखील याच रस्त्यावरनं 2-2 तास जे आहे ते वाहतूक कोंडीचा सामना करत आहे। आणि याच ठिकाणी बहुतेक मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रशासनाला जाग यावी यासाठी आता मनसे या रस्त्यावरती उतरलेली आहे। या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे। तर काय सांगाल, सध्या शांततेच्या मार्गाने मनसे आता या ठिकाणी खड्ड्यांसंदर्भात आंदोलन माहिती आहे? शांततेचा मार्ग याच्यासाठी आम्ही अवलंबलाय की इथे लोकांना भयंकर त्रास होतोय। इथून दोन मुलं आणि एक बाई वारलेली आहे या खड्ड्यात पडून। आता पण 2 मुलं पडली। इथे जाणाऱ्या गाड्या लोक ह्या खड्ड्याला त्रस्त आहेत आणि त्याच्यात आम्ही आंदोलन इथे करून इथल्या लोकांना, नागरिकांना मला त्रास नाही द्यायचा आहे म्हणून आम्ही शांततेत केलंय। पण आम्ही नगरपालिकेला झोपले ना, त्यांना जागा करण्यासाठी आज हा आंदोलन केलंय। ह्याच्यातूनही काय झालं नाही, ही सगळी जेवढी घाण दिसते तेवढी सगळी घाण घेऊन जाऊ आणि नगरपालिकेत घुसू, एवढं मात्र नक्की। पालकमंत्री शंभूराज देसाई यांची 2 दिवसापूर्वी बैठक झाली होती। जिल्हा प्रशासन, वाहतूक विभाग, महापालिका, जिल्हाधिकारी, जे कॉन्ट्रॅक्टर ज्या ठिकाणी खड्डे व्यवस्थित बुजवत नसेल त्यांना त्याच पैशातनं खड्डे बुजवायला सांगितलं। काय वाटतं एकंदरीत पाऊस पडतो सतत आणि खड्डे बुजवले जातात? माझं मागणी आहे पालकमंत्र्यांना की त्यांच्यावर तुरंत गुन्हे दाखल करा। हे काही नाही, तुमचा कोण शब्द पाळत नाही। सन्माननीय मुख्यमंत्री, जे महाराष्ट्रावर ज्या मुख्यमंत्र्यांची पकड आहे ते ठाण्याचे अधिकारी त्यांना बघा कसे तोंडघाशी पाडतात। कारण ऐकतात का मुख्यमंत्री? सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकतात का? गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत, तर ह्यांना कुठेतरी जाब विचारणारा कोणतरी पाहिजे। आणि ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांनी हे आता बुजवतात लगेच, मागच्या वेळेला सांगितलं ना नगरपालिकेने, आम्ही एक हे आणलेलं आहे, कुठलं केमिकल टाकलं की 10 मिनिटांमध्ये रस्ता कडक होतो। अरे कुठे गेलं ते केमिकल तुमचं? तुम्ही काय आणखी नागरिकांची मराठी वाट बघताय का? या खड्ड्यात ह्यांनाच आणले पाहिजेत अधिकाऱ्यांना। या ठिकाणी ठाणे नाशिक असेल तो देखील गेल्या काही दिवसापासून जाम लागतो, वाहतूक कोंडी होते। मेट्रोचं देखील काम आहे, ठाणे नाशिकचं अर्धवट काम आहेत, कसं बघतात? गेल्या अनेक दिवसापासून कामं मेट्रोचं काम चाललंय, लोक समजू शकतात। अरे पण कमीत कमी जे साईडचे आहेत, एक तर मी रस्ते छोटे केलेत, ते छोटे रस्ते केले ते तरी व्यवस्थित असू द्या। एक तर मोठा रस्ता छोटा केलाय आणि त्याच्यातून पण हे असे खड्डे, लोकांनी जायचं कसं? आता एवढी मोठी गेल्यानंतर बाईकवाला घाई असते काय काय कामाला, तो जातो त्या खड्ड्यात पडतो आणि जातो ह्याच्या खाली लॉरी खाली। असं झालेलं आहे इथे, आई आणि मुलगा दोघे ह्याच्या खाली गाडी खाली गेले। असे किती लोकांचे तुम्ही जीव घेणार आहात? किती लोकांचा जीव घेण्यानंतर या नगरपालिकेच्या लोकांना, अधिकाऱ्यांना जाग येणार आहे? आपला पालिका प्रशासन, मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही थोडे दिवस वाट बघणार ना, त्या सगळे घाण पाणी आहे ना हे यांच्या कॅबिन मध्ये नेऊन ओतणार। यांना पण कळू दे की घाणीचा काय लोकांना कसा त्रास होतो। आता तिथे तर नगरपालिकेत तर खड्डे पाडता येणार नाहीत, पण कमीत कमी हे खड्डे तर घेऊन जातो त्यांच्याकडे। हे खड्डे जे आहेत ते यातलं पाणी जे घाण पाणी या ठिकाणचं थेट महापालिका प्रशासनाच्या मुख्यालयाकडे येऊन जाण्याचा इशारा ठाणे शहर अध्यक्ष मनसेचे रवींद्र मोरे यांनी दिला। पाहू शकतो अजून देखील या ठिकाणचे खड्डे जे आहेत ते ज्या पद्धतीने बुजवायला पाहिजे ते बुजवले नाही। वरवरची जी आहे ते या ठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच मोठा वाहतूक खोळंबा देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळ संध्याकाळ देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या खड्ड्यांमुळे करावा लागतो। त्यामुळे आता महापालिका प्रशासनाच्या हद्दीमध्ये, शहरामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडले ते कधी लवकरात लवकर बुजतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे दुबेसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।